नमस्कार. समजा आयुष्याचा जोडीदार निवडायचा आहे, पण अट अशी की निवड फक्त एकाच गुणाच्या आधारावर करायची. काय निवडाल? आज आपण एका प्राचीन बौद्ध कथेतून याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. एक अशी गोष्ट जी आजही तितकीच महत्त्वाची वाटते. सौंदर्य, अनुभव, प्रतिष्ठा की चारित्र्य? हा प्रश्न काही आजचा नाहीये. हजारो वर्षांपासून विचारला जाणारा हा प्रश्न आहे की आपण आपल्या नात्यांमध्ये खऱ्या अर्थानं कशाला महत्त्व देतो. चला तर मग साधुशील जातक नावाच्या कथेत जाऊया. या कथेतल्या एका वडिलांसमोर अगदी हाच प्रश्न उभा होता. आपल्या मुलींसाठी योग्य वर निवडायचा कसा, या विचारात ते पूर्णपणे गोंधळून गेले होते. तर झालं असं की त्यांच्या 4 मुलींसाठी 4 स्थळं आली होती. आणि गंमत म्हणजे प्रत्येकजण एका वेगळ्याच गुणामुळे ओळखला जायचा. त्यामुळे त्यांच्यासाठी निर्णय घेणं खूपच अवघड होऊन बसलं होतं. चला बघूया तरी नक्की कोणते पर्याय होते त्यांच्यासमोर ज्यांनी त्यांना इतक्या विचारात पाडलं होतं. आणि इथेच बघा, कथेचा खरा संघर्ष सुरू होतो. एकीकडे आहे एक देखणा मुलगा, दुसरीकडे एक अनुभवी, तिसरा आहे उच्च घराण्यातला आणि चौथा अत्यंत सद्गुणी. आता निवड करायची म्हणजे नक्की कशाला महत्त्व द्यायचं, बाहेरच्या दिसण्याला की आतल्या चारित्र्याला? हाच तो मोठा पेच होता. आता या गोंधळातून मार्ग काढायला हवा, बरोबर? मग त्यांनी ठरवलं की त्या काळातले जे सर्वात ज्ञानी होते, म्हणजे खुद्द बुद्ध, त्यांचाच सल्ला घ्यावा. आणि बस, ते निघाले मठाच्या दिशेने. पण गंमत अशी झाली की बुद्धांनी त्यांना थेट उत्तर दिलंच नाही. उलट ते म्हणाले की अरे, हाच प्रश्न मला माझ्या पूर्वजन्मातही विचारला गेला होता. आणि मग त्यांनी तीच जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. तर त्या जुन्या कथेत म्हणजे त्यांच्या पूर्वजन्मात ते स्वतः एक महान शिक्षक होते. आणि तेव्हाही अगदी अशीच परिस्थिती होती. 4 मुली असलेला एक बाप त्यांच्याकडे आला होता आणि त्याचाही प्रश्न अगदी तोच होता. त्या वडिलांनी आपला प्रश्न एका फार सुंदर श्लोकात मांडला होता. ते म्हणाले, एक सद्गुणी, एक खानदानी, एकाकडे सौंदर्य तर एकाकडे वय. आता तुम्हीच सांगा, या चौघांपैकी सर्वात उत्तम कोण? आणि आता तो क्षण आला होता, ज्या क्षणासाठी ही सगळी कथा सांगितली जात होती. त्या महान शिक्षकाचा निर्णायक निकाल. शिक्षकाचं उत्तर अगदी स्पष्ट होतं. त्यात काहीच गोंधळ नव्हता. ते म्हणाले की सौंदर्य, वय किंवा कुळ कितीही चांगलं असलं तरी जर व्यक्तीमध्ये सद्गुण नसतील तर त्या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ नाही. उलट अशी व्यक्ती तिरस्कारास पात्र ठरते. व्यक्तीचं खरं मोल हे फक्त आणि फक्त तिच्या सद्गुणांवरूनच ठरतं. आणि त्यांच्या या बोलण्याने कथेचा सारच जणू समोर आला. ते म्हणाले, सौंदर्य चांगलं आहे, वृद्धांप्रती आदर ठेवणे योग्य आहे, उच्च कुळही चांगलं आहे, पण सद्गुण हाच माझा खरा आनंद आहे. म्हणजे बघा, बाकी गोष्टी चांगल्या आहेत, पण आनंद फक्त सद्गुणात आहे. तेच सर्वश्रेष्ठ आहे. हे ज्ञान मिळाल्यानंतर त्या वडिलांच्या मनात आता कुठलीही शंका उरली नव्हती. त्यांचा निर्णय पक्का झाला होता. आणि त्यांनी काय केलं माहितीये? त्यांनी आपल्या मुलींना चौघांमध्ये वाटलं नाही, की सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी आपल्या 4च्या 4 मुलींचा विवाह त्या एकाच सद्गुणी वराशी लावून दिला. या एका कृतीतून त्यांनी दाखवून दिलं की त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने काय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ही तर झाली हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट. पण या गोष्टीतून, या निर्णयातून आज आपण काय शिकायचं? आपल्यासाठी याचा काय अर्थ आहे? या कथेच्या नावातच बघा, सगळं सार दडलेलं आहे. साधुशील म्हणजे काय? तर सद्गुणी चारित्र्य. आणि हेच या कथेचं मूळ आहे, तिचा आत्मा आहे. म्हणजे ही कथा आपल्याला एक सरळ, स्पष्ट शिकवण देते. बाहेरचे गुण कितीही आकर्षक असले तरी आतलेच सद्गुणच त्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. सौंदर्य, वय, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. माणसाचं खरं मूल्य हे त्याच्या दिसण्याने किंवा पदाने नाही, तर त्याच्या चारित्र्याने ठरतं. आणि ही कथा जाता जाता आपल्यासमोर एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा करते. आजच्या जगात जिथे बाहेरच्या दिसण्यावर, दिखाव्यावर इतकं लक्ष दिलं जातं, अशा जगात आपण आपल्यात आणि इतरांमध्ये असलेले खरे सद्गुण ओळखायला आणि त्यांना महत्त्व द्यायला कसं शिकणार, यावर विचार करायला हवा.